मित्रांनो, मी निघालो आहे पुण्याच्या शक्तिपीठ यात्रेला आणि आज मी आलो आहे कसबा पेठेमध्ये असलेल्या त्वष्टा कासार महाकालिका मंदिरात. आपण बघू शकतो हा कसबा पेठेतील रहदारीचा रोड आणि या रस्त्याला लागूनच असलेल्या अतिशय सुंदर, अतिशय भव्य अशा वाड्यामध्ये हे जुनं असं मंदिर आहे. त्वष्टा कासार बांधवांनी 1893ला बांधलेलं आई महाकालिकेचं हे मंदिर आहे. 125 वर्षापूर्वी बांधलेल्या या मंदिराचं बांधकाम अतिशय देखणं आहे. सागवानी लाकडापासून बनवलेला हा सभामंडप अतिशय नक्षीदार आणि सुंदर असा आहे आणि आजच्या काळातही हा सुस्थितीत आहे. त्वष्टा कासार या हिंदू बांधवांची कुलस्वामिनी असलेली आई भगवती महाकालिका, तर हिचं हे सुंदर मंदिर. आपण आत गेल्यानंतर आपल्याला देवीचे वाहन सिंहराज दिसतात आणि मग आपण वळतो आईच्या मुख्य गाभाऱ्याकडे. एका मोठ्या चौथऱ्यावरती आईची अतिशय सुंदर काळ्या पाषाणाची भव्य आणि पवित्र अशी मूर्ती बघायला मिळते. आई कालिकेची ही मूर्ती 2.5 फूट उंचीची आहे. कालिका मातेच्या वरच्या हातामध्ये त्रिशूल आणि ढाल आहे आणि खालच्या हातामध्ये खडग आणि पानपात्र आहे. आणि असं हे अतिशय देखणं, मन मोहून घेणारं आईचं हे स्वरूप पाहिल्यानंतर कुणाचंही मन प्रसन्न होईल असं आहे. तर आपण आई जगदंबेचं दर्शन घेऊन जेव्हा खाली येतो चौथऱ्यावरनं, तर आपल्याला एक अतिशय आगळी वेगळी आणि ऐतिहासिक गोष्ट या मंदिरात बघायला मिळते. ती गोष्ट म्हणजे सद्गुरू श्री जंगली महाराज यांनी स्वतः वापरलेला विणा इथे ठेवलेला आहे. भजनी मंडळाचे प्रमुख जंगली महाराजांचे भक्त विष्णुबा कडू यांच्याकडे हा विणा महाराजांनी दिला होता आणि तो विणा मग त्यांच्याकडनं मंदिरामध्ये आला आहे. आजही मंदिरातील सप्ताह या विण्याचा उपयोग करूनच होतो. या पवित्र विण्याचं दर्शनही आपल्याला भगवतीच्या मंदिरामध्ये होतं. विण्याचं दर्शन करून जेव्हा आपण प्रदक्षिणा मार्गाला जातो तेव्हा आपल्याला भगवान सिद्धिविनायकांचं अतिशय सुंदर रूपातलं हे दर्शन होतं. भगवान गजाननांच्या बाजूला भगवान कालभैरवनाथ, भगवान सूर्यनारायण पण आहेत. तर असं हे आई भगवतीचं अतिशय सुंदर मंदिर. तर या नवरात्रामध्ये या महाकालिकेचं सहकुटुंब दर्शन करायला विसरू नका. आपल्याला नक्की आनंद वाटेल. जय भवानी, जय जगदंब. नमस्कार.